इफेक्ट ऑन बँडविड्थ, ज्याप्रमाणे आपण स्टडी केलं इफेक्ट ऑन द गेन and effect on the input output resistance through one example also. Similarly, we are going to study now the effect on bandwidth, effect of negative feedback on the bandwidth. So very much important topic, that we can say that as the increase in the bandwidth of amplifier takes place in case of with the help of negative amplifier, okay, negative feedback amplifier. So कसं होणार आहे? So simply we have one formula, that is generally gain, whatever the gain is nothing but ratio of output voltage upon input voltage. So this gain into value of bandwidth, whatever it may be, is always remains constant. Okay, so it is always remains constant. So as gain reduces, you can say the value of constant, whatever it may be, it remains. As the gain reduces, therefore the constant वर इफेक्ट काय होणार? माईक कोणाचा ऑन आहे प्लीज ऑफ करा. सो गेन इन टू बँडविड्थ इज ऑलवेज कॉन्स्टंट टर्म येते. म्हणजे तुम्ही ना कोणताही मल्टिप्लाय करा व्हॅल्यू, ती तुमची काय येणार आहे? सेम येणार आहे. फॉर एक्झाम्पल मी अजून केली की समजा माझं गेन आहे 0.2 आणि बँडविड्थ मी अजून केली की 2 किलोहर्ट्झ. सो 0.2 इंटू 2 समथिंग काय येते? 0.4 व्हॅल्यू येते. सो ही 0.4 व्हॅल्यू तुम्ही किंवा व्हॅल्यू जरी चेंज केल्या गेनच्या आणि फ्रिक्वेन्सी जरी करस्पॉन्डिंग चेंज केली किंवा बँडविड्थ चेंज केली, तर ही जी 0.4 व्हॅल्यू तो कंटिन्युअसली कॉन्स्टंट येणार आहे. सो इफेक्ट काय राहतो? प्रॉडक्ट कॉन्स्टंट काय राहतोय तुमचा? बँडविड्थ ऑफ अँप्लिफायर इन्क्रीजेस प्रॉपोर्शनली. जर गेन रिड्यूस झाला म्हणजे आता हा काय होणार आहे? गेन आपण असं अज्युम करू की गेन इज इक्वल्स टू कॉन्स्टंट डिवाइड बाय बँडविड्थ. सो गेन रिड्यूस झाला तर बँडविड्थ नॅचरली काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. सो ठीक आहे. सो हा जो इफेक्ट आहे वी कॅन स्टडी विथ द हेल्प ऑफ वन फीडबॅक फॅक्टर. सो फीडबॅक फॅक्टरसाठी चेक करायचं असेल तर सिम्पली काय येणार आहे? फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स चेक करावा लागतो. फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स इज ऑलवेज on y-axis we plot gain and on x-axis we plot frequency. ओके, सो इथे काय येते बघा. समजा मी फ्रिक्वेन्सी त्याचा गेन जर मिनिमम ठेवला तर रेंज काय होते? फ्रिक्वेन्सीची इन्क्रीज होते. नॅचरली त्याची बँडविड्थ काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. समजा त्याचा गेन जर इन्क्रीज झाला तर त्याचा ओव्हरऑल स्पॅन जो आहे तो काय होतोय? रिड्यूस होतोय. नॅचरली तुमचा चेंज इन बँडविड्थ गोज ऑन डिक्रीजिंग. ठीक आहे. सो बँडविड्थ काय होते? रिड्यूस्ड होते. सो दॅट मीन्स वी कॅन से दॅट what we can say that as your gain of amplifier changes, bandwidth also changes. ठीक आहे. गेन जसं जसं रिड्यूस होतोय बँडविड्थ पण रिड्यूस होते. आता हा गेन कसा चेंज होतो? गेन इज नथिंग बट आउटपुट व्होल्टेज अपॉन इनपुट व्होल्टेज. ठीक आहे. सो आउटपुट व्होल्टेज नॅचरली काय करावं लागेल? आपल्याला रिड्यूस करावं लागेल. आणि आफ्टर दॅट म्हणजे गेन काय होतं? रिड्यूस झाला तर बँडविड्थ काय होते? इन्क्रीज होते. करेक्ट. सो गेन रिड्यूस झाला म्हणजेच काय होतंय? त्याचं ओव्हरऑल व्होल्टेज, आउटपुट व्होल्टेज काय ते रिड्यूस होणार आहे. आउटपुट व्होल्टेज रिड्यूस झाला म्हणजेच पोर्शन ऑफ युअर सिग्नल म्हणजे बीटा फॅक्टर तो काय होणार आहे? रिड्यूस्ड होणार आहे. सो दॅट मीन्स देर इज प्रपोर्शनल चेंज विथ द बँडविड्थ. ठीक आहे. देर इज अ प्रपोर्शनल चेंज विथ दी बँडविड्थ. मग आपण कन्क्लुजन काय काढू शकतो? की दॅट बँडविड्थ विथ फीडबॅक चेंजेस विथ द बँडविड्थ विथ ओपन लूप गेन बाय फ्रॅक्शन अमाऊंट 1+a बीटा. ठीक आहे. सो हा तुमचा फॉर्म्युला आहे आणि ऑन द बेसिस ऑफ दिस फॉर्म्युला यू हॅव टू सॉल्व वन मोर एक्झाम्पल. ठीक आहे. सो एक्झाम्पल सॉल्व करा. एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला. an amplifier has a bandwidth of 100 kilohertz and voltage gain of 50 what will be the bandwidth and gain
and again with a 4% negative feedback, with a 4% negative feedback. So given data काय आहे, बँडविड्थ विथ ओपन लूप गेन. ठीक आहे, ओपन लूप असेल तर त्यावेळेस काय दिलेली त्यांनी ॲम्प्लिफायरची बँडविड्थ 100 किलो हर्ट्ज. ओके, अँड ओव्हरऑल व्होल्टेज गेन मीन्स वी कॅन अज्युम दॅट ओपन लूप गेन किती दिलेला आहे तो तुमचा व्हॅल्यू 50. A is equals to 50. So what will be the bandwidth with feedback? Bandwidth with feedback किती असणार आहे ती तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे. त्यासाठी बीटा फॅक्टर दिलेला आहे 4%, मीन्स 4 डिवाइड बाय 100 दॅट इज इक्वल्स टू 0.04. ओके, सो ह्या व्हॅल्यू तुम्हाला यूज करायच्या आहेत आणि सॉल्व करायचं आहे. सो सिम्पली पुट दिस व्हॅल्यू into the formula of bandwidth. मगाशी जो मी सांगितलं तुम्हाला. सो बँडविड्थचा फॉर्म्युला काय येतोय, बँडविड्थ विथ फीडबॅक इज इक्वल्स टू बँडविड्थ ओपन लूप 1 प्लस ए बीटा. ए इज ओपन लूप गेन. सो बँडविड्थ किती दिलेली आहे ओपन लूपची 100K, म्हणजे 100 इंटू 10⁻³ 1 प्लस ए किती दिलेला आहे 50 इंटू बीटा किती दिलेला आहे आपण सॉल्व केला तो 0.04. सो याचा आन्सर सांगा मला काय येतं, कॅल्सीवर सॉल्व करा. काय आन्सर येतं बघा. ओके, व्हेरी गुड निलेश. इट इज अराउंड 300 किलो हर्ट्ज. ओके, सो समजा तुम्ही 100 सो बँडविड्थ किती आली होती आपली, इट इज अराउंड 300K. ठीक आहे, विथ फीडबॅक. तुमचं हे आन्सर झालंय. नेक्स्ट पार्ट काय येतोय, गेन फाइंड आउट करायचा आहे तुम्हाला. गेनचा फॉर्म्युला ओके. सो गेन साठी फॉर्म्युला मगाशी मी सांगितला होता दॅट ए अपॉन 1 प्लस ए बीटा. यूज दिस फॉर्म्युला and put the value of A and the beta. A is nothing but how much? It is around 50. 1 plus 50 into 0.04. कॅल्सीवर पुट करा आणि मला आन्सर सांगा. फिफ्टी डिवाइड बाय कम्प्लीट ब्रॅकेट मध्ये घ्या, एक मोठा ब्रॅकेट ठेवायचा कॅल्सीवर, डिवाइड बाय 1 प्लस परत अगेन इंटू ब्रॅकेट 50 इंटू 0.04 ब्रॅकेट कम्प्लीट अँड लार्ज ब्रॅकेट कम्प्लीट. दोन्ही पण ब्रॅकेट कम्प्लीट करायचे आणि मग सॉल्व करा तरच आन्सर करेक्ट येईल, अदरवाईज आन्सर रॉंग होईल. ओके, व्हेरी गुड निलेश. 16.66 इज दी गेन विथ फीडबॅक. क्लिअर. सो तुम्ही बघा कन्क्लुजन जे आपल्याला काढायचं होतं काय होतं की विथ द चेंज इन गेन, whatever the change in gain, your bandwidth changes. आता विथ फीडबॅक काय झालेला आहे, गेन रिड्यूस झालेला आहे. ओपन लूपला किती होता 50 होता आणि विथ फीडबॅक किती आला तुम्हाला 16.66. जेव्हा 16.66 फीडबॅक गेन येतो त्यावेळेस तुमची बँडविड्थ काय होते इन्क्रीज होते. इट इज अराउंड 300 किलो हर्ट्ज. बरोबर. सो दिस इज द कन्क्लुजन.
ठीक आहे. कन्क्लुजन काय आलं की ॲज युअर गेन डिक्रीजेस बँडविड्थ इन्क्रीजेस, ॲज गेन इन्क्रीजेस बँडविड्थ डिक्रीजेस. क्लिअर. या एक्झाम्पलवरनं तुम्हाला न्यूमेरिकलवरनं एकदम क्लिअर कट ऑब्झर्व होत आहे की गेन रिड्यूस झालाय फ्रॉम 50 to 16.66 आफ्टर ऍप्लिकेशन ऑफ निगेटिव्ह फीडबॅक. Then you can observe that your bandwidth goes on increasing. So we can say that in negative feedback, bandwidth always increases and gain remains stable. असे दोन कन्क्लुजन आपण आजच्या लेक्चरमध्ये फाइंड आउट केलेले आहेत. क्लिअर. ठीक आहे. कोणाला काही डाऊट?